आज आपण उन्हाळी वळणातील पांढरे शुभ्र असे बटाटा वेफर्स कसे करायचे ते बघणार आहोत. आता वेफर्स बनवणं तर अगदी सोपं आहे, पण कधी कधी काय होतं, आपले वेफर्स काळे किंवा लाल पडतात. सोपा पदार्थ असला तरी वेफर्स कसे तेलात टाकले की अगदी छान असे फुलले पाहिजेत आणि मस्त पांढरे शुभ्र झाले पाहिजेत. म्हणजे हा पदार्थ वर्षभरासाठी आपल्याला साठवून ठेवायचा असतो, तो अजिबात आपला बिघडता कामा नये. यासाठी व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत, जेणेकरून तुमचे वेफर्स अजिबात काळे किंवा लाल न होता अगदी मस्त असे पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत तयार होतील. आणि एकदा बनवून ठेवलेत ना की वर्ष 2 वर्ष छान टिकतात. त्यामुळे मुलांना मधल्या वेळेत बाहेरचे कुरकुरे किंवा वेफर्स देण्यापेक्षा हे घरी तयार केलेले वेफर्स अगदी काही सेकंदात तुम्ही त्यांना तळून देऊ शकता, किंवा एखादा उपवास असेल तर उपवासाला सुद्धा तळून खाऊ शकता. रेसिपी अगदी सोपी आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. वेफर्स तयार करण्यासाठी ना इथं मी 3 किलो एवढे बटाटे घेतलेत. आता बटाट्याचा आकार बघू शकता, माझा तळवा सुद्धा कमी पडेल एवढे मोठे मोठे बटाटे मी निवडून आणलेले आहेत. वेफर्ससाठी ना आपल्याला मोठ्या आकाराचे बटाटे निवडून घ्यायचे. आणि दुसरं म्हणजे ज्याची साल अगदी पातळ असेल आणि आतून बटाटा पांढरा शुभ्र असेल असे बटाटे घ्यायचे. या बटाट्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आणि लगेचच आपल्याला हा बटाटा पाण्यामध्ये घालायचा आहे. म्हणजे हवेच्या संपर्कात आला ना तर बटाटा काळा पडतो आणि त्यामुळे वेफर्स सुद्धा काळे होतात. वेफर्स काळे का पडतात याचं उत्तर मी तुम्हाला इथं सांगितलंय. आता वेफर्स लाल का पडतात याचं उत्तर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. साल काढलेले सगळे बटाटे पाण्यात बुडतील एवढं पाणी घेतलंय आणि याला स्वच्छ असं धुवून घ्यायचंय. वेफर्ससाठी आता आपण बटाटे किसून घेऊया. त्यासाठी एका टोपामध्ये मी सुरुवातीलाच पाणी घेतलंय आणि त्यावरती आपण ही किसणी घेतलेली आहे. या किसणीमुळे तुम्हाला बटाटा वेफरची जी साईज असेल ती लहान किंवा मोठी कितपत जाड पाहिजे त्या पद्धतीने ऍडजस्ट करता येतं. याला मी मीडियम साईज मध्ये ऍडजस्ट करून घेतलंय. आता आपण बटाटा किसून घेऊया. तर बटाटा किसताना जर तुम्ही उभा बटाटा किसलात ना तर त्याचे स्लाइस छोटे छोटे तयार होतात, आणि जर आडवा बटाटा किसलात ना तर त्याचे स्लाइस मोठे मोठे तयार होतात. तर असा आडवा बटाटा किसून घ्यायचा. वरपासून खालपर्यंत एकसारखा बटाटा किसायचा आहे. मध्येच असा आडवा तिडवा किसायचा नाही, नाहीतर बटाट्याचे तुकडे पडतात. ट्रान्सपरंट असा आपण इथं बटाटा किसून घेतलाय. खूप जास्त जाडही नाहीये आणि खूप जास्त पातळही नाहीये. सगळे बटाटे पाण्यामध्येच आपण किसून घेतलेत. आता या पाण्यातून आपल्याला हे बटाटे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आणि दुसऱ्या एका स्वच्छ पाण्यामध्ये याला घालून घ्यायचे. आता सगळे बटाटे किसताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की बटाटे पाण्यामध्येच किसून घ्यायचे. तुम्ही असे डायरेक्ट जर का एखाद्या ताटामध्ये किसून घेतले आणि नंतर पाण्यामध्ये घातले ना तरी सुद्धा बटाटे लाल किंवा काळे पडतात. सगळे बटाटे मी आता असेच किसून घेतेय. 2 टोपामध्ये भरपूर पाणी घालायचंय आणि बटाटे बुडतील एवढं यावरती पाणी असायला पाहिजे. हे बटाट्याचे जे काप केलेत ना ते 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण यामध्ये जर स्टार्च राहिला असेल ना तर बटाटे काळे पडतात. तर बघा इथे मी जे लास्टचं जे बटाट्यांचं पाणी आहे ना ते तुम्हाला इथे मी गाळून दाखवतेय. गाळल्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये सफेद असा स्टार्च जास्त प्रमाणात तुम्हाला दिसत असेल. या स्टार्चमुळेच ना बटाटे आपले काळे पडतात. त्यासाठी 2 ते 3 पाण्यानं बटाटे व्यवस्थित धुवून घ्यायचे. आता इथे मी एक तुरटीचा खडा घेतलाय. हा तुरटीचा खडा आपल्याला यामध्ये फिरवून घ्यायचा आहे. आता वेफर्स तळून घेतले की वेफर्स लाल होतात. त्याचं कारण मी इथं तुम्हाला सांगते. ज्यावेळेस आपण यामध्ये तुरटी फिरवत असतो ती तुरटी बरेच जण यामध्ये सोडून देतात किंवा पाणी उकळताना त्यामध्येही घालून ठेवतात. त्यामुळे तुरटीचं प्रमाण जास्त होतं आणि वेफर्स एकदम लाल होतात. तर आपल्याला यामध्ये तुरटीचा खडा सोडून द्यायचा नाहीये, तर फक्त 5 सेकंद आपल्याला यामध्ये तुरटी फिरवून घ्यायची आहे. एवढ्या वेळात सुद्धा तुरटीचा अर्क पाण्यामध्ये उतरतो. आता तुरटी काढून घ्यायची आहे आणि याला आपल्याला ना झाकून ठेवायचं. यावरती तुम्ही ताट सुद्धा ठेवू शकता किंवा यावरती मी असं या पद्धतीने कपडा बांधून ठेवतेय. रात्रभरासाठी आपण याला असंच ठेवणार आहोत. आता हे ठेवण्याचं कारण म्हणजे बटाटे किसून घेतल्यानंतर ते नरम पडतात आणि मग ते शिजताना ना जास्त शिजले जातात. त्यामुळे त्याला थोडासा कडकपणा यावा यासाठी रात्रभरासाठी आपण याला झाकून ठेवलंय. आता दुसऱ्या दिवशी यावरचा कपडा काढून पाहिलात ना तर बटाट्याचे चिप्स बघा छान कडक झालेले आहेत. म्हणजे आपल्याला आता ह्याला बॉईल करताना अजिबात त्रास होणार नाही. तुमच्याकडे जर रात्रभराचा वेळ नसेल ना तर तुम्ही 2-3 तास जरी ह्याला भिजत ठेवलात ना तरी चालेल. आता एका टोपामध्ये ना मी भरपूर पाणी घेतलंय. त्यामध्ये साधारण एक 5 चमचे मीठ घालते. तुमच्या अंदाजानुसार मिठाचं प्रमाण इथं तुम्ही थोडंसं कमी अधिक करू शकता. आता वाळवणाचा कोणताही पदार्थ असो, सुरुवातीलाच यामध्ये मीठ थोडंसं कमी घालायचंय, कारण पदार्थ सुकल्यानंतर तो जास्त खारट होतो. त्यामुळे सुरुवातीलाच कमी मीठ वापरायचंय. पाण्याला चांगली उकळी आली ना की यामध्ये बटाटे घालायचे. बटाटे बघा मी टोपात मावतील एवढे बटाटे घातलेत. आता याला चमच्याने व्यवस्थित आपल्याला एकदा हलवून घ्यायचंय. खूप वेळा ह्याला जर हलवून घेतलं ना तर बटाट्यांचे तुकडे होतात. त्यामुळे सुरुवातीलाच एकदा त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे मीठ व्यवस्थित सगळ्या बटाट्यांना एकसारखं लागलं जातं. हे बटाटे आपल्याला फक्त 4 ते 5 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे. यापेक्षा जास्त जर बटाटा शिजला गेला तर वेफर्स अजिबात घालता येत नाहीत आणि सगळे वेफर्स तुटून जातात. साधारण 70 ते 80% बटाटा शिजला गेला पाहिजे. 70 ते 80% बटाटा शिजला कसा हे कसं ओळखायचं,
तर याच्यातला ना 3 मिनिटानंतर एक बटाटा काढून पाहायचा आहे. हलकासा हाताला सोसवेल असा थंड झाला ना की असा कट करून पाहायचा आहे. तर जास्त ओव्हर कुक न होता याच पद्धतीने बटाटा शिजला की लगेचच याला आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचंय. तर झाऱ्याच्या साह्याने पाण्यातले सगळे बटाटे आपण यामध्ये काढून घेतले आणि याला 1-2 ते 3 मिनिटं आपल्याला असंच ठेवून द्यायचंय. कारण खूप गरम असताना आपण याचे बटाट्याचे वेपर्स अजिबात घालू शकत नाही. थोडासा थंड झाला ना बटाटा की हातामध्ये घेऊन आपल्याला हे व्यवस्थित असे वेगवेगळे करून घालता येतात. चाळणीवरती ठेवल्यामुळे सगळं पाणी निथळून जातं, बटाटा ओव्हर कुक होत नाही. आता हे बटाटे आपल्याला एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती किंवा प्लास्टिक पेपरवरती तुम्ही घरामध्ये सुद्धा सुकवू शकता आणि दुसऱ्या दिवशी याला 2 ते 3 दिवस ऊन दाखवू शकता. सुरुवातीलाच कधी कधी आपण बटाट्याचे वेपर्स करतो ना, त्यावेळेस आपल्याला काही समजत नाही की आपले वेपर्स काळे किंवा लाल का पडले. आपल्याला असं वाटतं की घरामध्ये वेपर्स सुकवून घेतले की ते काळे किंवा लाल पडतात, पण तसं अजिबात होत नाही. सगळे वेपर्स मी बघा घरामध्ये सुकवून घेतले. एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती फॅनखालीच बटाटे सुरुवातीला सुकवून घेतले आणि दुसऱ्या दिवशी याला मी 2 ते 3 दिवस उन्हामध्ये सुकवून घेतलेत. तरीही बघू शकता आपले बटाट्याचे वेपर्स अगदी छान असे पांढरे शुभ्र असे तयार झालेले आहेत. आता कोणताही वाळवणीचा पदार्थ असू दे, त्याला 2 ते 3 दिवस कडकडीत ऊन दाखवलं पाहिजे, तरच तो पदार्थ वर्षभरासाठी छान टिकतो. तयार केलेले वेपर्स आता आपण तळून सुद्धा बघणार आहोत. कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं, त्यामध्ये थोडेसे वेपर्स घालायचे. काही सेकंदातच वेपर्स अगदी छान असे फुलतात. कढई सुद्धा कमी पडेल इतके छान फुलणारे आणि पांढरे शुभ्र असे आपले इथे वेपर्स बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला ही वेफर्स रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या वाळवणाच्या बऱ्याचशा रेसिपी यापूर्वी सुद्धा आपण अपलोड केलेल्या आहेत. चॅनलवरती जाऊन तुम्ही त्या नक्की पाहू शकता. सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून या पद्धतीने वेफर्स तुम्ही एकदा नक्की करून पहा. तुमचेही वेफर्स छान असे पांढरे शुभ्र तयार होतील. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.